नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी शिवसम्राट कामगार संघटना संचलित शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने परभणी जिल्हा अध्यक्ष शेख सरफराज यांच्या उपस्थितीत आरटीओ ऑफिसर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिवसम्राट वाहतूक सेना परभणीच्या वतीने खालील मागण्याचे निवेदन करण्यात आले आहे। स्कूल बस वयोमर्यादा 15 वर्षापासून 20 वर्ष करा। 7 सीटरचा परवाना सुरू करणे। परवान्यासाठी शालेय करारनामा बंद करणे। शालेय वाहतूकदार करून स्कूल बस धारकाला वेळोवेळी आर्थिक मदत करणे। शासनाने अल्प व्याज दरात नवीन स्कूल बस घेण्यासाठी धोरण राबवणे। 7 मीटर परवाना सुरू करून अवैध वाहतूक पूर्णतः बंद करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेना परभणीच्या वतीने वरील सर्व मागण्याचे निवेदन जिल्हा वाहतूक अधिकारी यांना देण्यात आले आहे। विद्यार्थी वाहतूक करणारे बस, मिनी बस यावरील कायदे शिथिल करून कोरोना काळात स्कूल बस बंद असल्यामुळे 5 वर्ष मुदत वाढ करावी यासह अनेक मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। यावेळी निवेदनावर वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख सरफराज, तालुका कार्याध्यक्ष इनुस कच्छी, तालुका अध्यक्ष फारूक खान, ज्येष्ठ पत्रकार दिलीप बनकर, समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंभोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।